आणि या मराठीमुळे तुम्हाला अनेक तऱ्हेच्या नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात. सध्याचा काळ हा जागतिकीकरणाचा काळ आहे आणि जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपल्याला नोकऱ्यांच्याकडे किंवा आपल्या एकूणच सर्व कामकाजाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागतं आणि त्यामुळे रेडिओ, टेलिव्हिजन या माध्यमातून सुद्धा अनेक तऱ्हेच्या नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध होतात. अशाच तऱ्हेच्या आधुनिक संधींचा फायदा घेणारे स्वप्नील जोशी हे आपल्याच संस्थेमध्ये कार्यरत होते. ते मराठी MA झालेले आहेत. मराठीमध्ये त्यांना सुवर्ण पारितोषिक मिळालेलं आहे पुणे विद्यापीठाचं आणि अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व ते आहेत. तुमच्याच साधारण एक 3-4 वर्ष पुढे असलेले वय असलेली ती व्यक्ती आहे, त्यामुळे साहजिकच तुम्ही त्यांच्याशी खूप लवकर कनेक्ट होऊ शकाल याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे मी स्वप्नील जोशींचं सुद्धा आपल्या संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. आपण सगळेजण आता मराठी भाषेचं संवर्धन आणि मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून आपण काय काय करू शकतो या सगळ्यांचा किमान आढावा आपण या पंधरवड्यामध्ये घेत आहोत. त्याच्यातलाच एक भाग हा आहे. मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या सगळ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देते. हा जो कार्यक्रम आहे हा अंजली खरे त्यांच्याबरोबरचे सहकारी यांच्या साह्याने आपण आता हा कार्यक्रम करत आहोत, तेव्हा त्यांचंही मी कौतुक करते आणि असंच सर्व कार्यक्रम पुढचेही होतील अशी अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सुस्वागतम. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाद्वारे 14 जानेवारी ते 28 जानेवारी या काळात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आयोजित व्याख्यानमालेत मी अंजली खरे आपले सहर्ष स्वागत करते. मराठी भाषा आणि नोकरीच्या संधी या विषयावर व्याख्यान देण्यासाठी श्री स्वप्नील जोशी सर आज आपल्यात उपस्थित आहेत. श्री स्वप्नील जोशी सर हे प्रसिद्ध सूत्रसंचालक असून सध्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या ठिकाणी रेडिओ विभागात सहाय्यक निर्माता म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. त्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन करण्याचे काम आपल्याला करून देत आहेत आमच्या सुपरवायझर सौ विद्या पांडे मॅडम. आता पुढची सूत्र मी विद्या पांडे मॅडम कडे देते. मॅडम. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय स्वप्नील जोशी सर यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होत आहे. सरांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून MA मराठी ही पदवी संपादन केली असून ते MA मराठी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. सरांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम यामध्ये मास्टर्स केलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पेट म्हणजेच PhD प्रवेश परीक्षा सर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत व सरांचे लेखिका सई परांजपे यांच्या समग्र साहित्यावर आधारित संशोधन कार्य सुरू आहे. सरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी सामुदायिक रेडिओ केंद्र या ठिकाणी निवेदक म्हणून कार्य केले आहे. तसेच आपल्या म्हणजेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मार्ट विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून सर कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी संस्थेच्या YouTube चॅनलसाठी वार्तापत्र व इतर कार्यक्रमांच्या नियोजनात सहाय्य केले. सध्या ते फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या ठिकाणी रेडिओ विभागात सहाय्यक निर्माता म्हणून कार्यरत आहे. निवेदन आणि सूत्रसंचालन या क्षेत्रात गेली 7 ते 8 वर्षापासून ते कार्यरत आहे. आजवर त्यांनी अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये लेखिका वीणा गवाणकर, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, गायिका अनुराधा मराठे, पद्मविभूषण सुमित्राताई महाजन, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा समावेश आहे. सरांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाव सरगम या कार्यक्रमामध्ये निवेदन केलेलं आहे. सरांचे मी महाविद्यालयाच्या व आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करते. खरं तर आभार प्रदर्शन
हा कार्यक्रमाच्या शेवटी असणारा भाग आहे, परंतु वक्त्यांनी केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा प्रभाव कायम राहावा आणि त्यामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आज आभार प्रदर्शन सुरुवातीलाच करणार आहे. सर्वप्रथम आजचे वक्ते श्री स्वप्नील जोशी यांचे त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळाबद्दल आभार व या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रेरणा, प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभले त्या सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संहिता आठवले यांचे मनपूर्वक आभार. ज्युनियर विंग टीम यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार. या कार्यक्रमाची धुरा ज्यांनी सांभाळली त्या अंजली खरे यांचेही खूप खूप आभार. टेक्निकल सपोर्टर सुतार सर यांचे मनापासून आभार. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सर्वात महत्त्वाचा असतो तो ऑडियन्स. आजच्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्याने आभासी पद्धतीने उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे सर्वांचेही मनपूर्वक आभार. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान लाभले, अनवधानाने ज्यांचे नाव घ्यायचे राहून गेले असेल त्या सर्वांचेही मनपूर्वक धन्यवाद. पुढील सूत्रे मी स्वप्नील जोशी सरांकडे देते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, आणि खास करून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण गेले अनेक दिवस हा कार्यक्रम साठी मला निमंत्रण होतं आणि कधी एकदा मी बोलेन असं मला सुद्धा झालेलं, कारण अशा पद्धतीच्या गटचर्चेची मला सुद्धा याची कधी सवय नाहीये, पहिलाच माझा हा अनुभव आहे. पण तुम्ही इतक्या छान प्रेमाने आग्रहाचं निमंत्रण दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संहिता आठवले मॅडम यांचे विशेष आभार आणि मनपूर्वक धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे आज ही संधी मला खरं म्हणजे मिळतेय. त्यामुळे मी पांडे मॅडम तुमचे सुद्धा आणि आपल्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला वाटतं इथे पवार सर सुद्धा आहेत, अंजली खरे मॅडम आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या आपल्या सत्राकडे वळूया, तुमची सगळ्यांची परवानगी असेल तर. हो ठीक आहे सर. सर. थँक्यू सर. येस. खर तर हे फार वेगळ्या पद्धतीचं सेशन आहे, कारण आपण सगळेजण आभासी पद्धतीने जोडले गेलेले आहोत. मला आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला, माझा अनुभव शेअर करायला आणि मी जे काही गेल्या 4-5 वर्षात काम केलंय त्याविषयीची माहिती द्यायला मला तुम्हाला आवडेल. खरं म्हणजे मुळात मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि मी जर असा एक सर्वसाधारणपणे आपण विचार केला तर माणसाने सगळ्यात लावलेला महत्वाचा शोध कुठला आहे तर ती भाषा आहे. आणि मला असं वाटतं की भाषा नसेल तर कुठलीच गोष्ट साध्य होऊ शकत नाही. आणि समाज हा माणसांचा आणि माणसांसाठी असतो. माणसाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे खूप महत्वाचं माध्यम मानलं जातं. मला आठवतंय मी ज्या वेळेला माझ्या पहिल्या नोकरीची सुरुवात केली म्हणजे विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र या ठिकाणी, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे. आणि तिथे जानेवारीचाच हा काळ होता आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक आलं होतं की मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं काहीतरी उपक्रम तुम्ही घ्या. आणि ते उपक्रमाचं ते परिपत्रक वाचल्यानंतर मी माझ्या वरिष्ठांकडे गेलो आणि त्यांना एक मनातली इच्छा बोलून दाखवली की आपण महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेतात, खास करून वाङ्मयाचे विद्यार्थी म्हणजे भाषा विषयक शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया असं मी त्यांना म्हणालो. आणि माझे जे प्रोड्युसर होते म्हणजे निर्माते जे आहेत त्यांनी लगेचच त्याला होकार दर्शवला आणि ते म्हणाले काय करूया आपण. मी रेडिओ विभागात असल्यामुळे मी त्यांना आणखीन आवर्जून असं म्हणालो की आपण नभोवाणी कार्यशाळा हे आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतो का. तर त्यांनी लगेचच होकार दर्शवला आणि आमच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राचं जे केंद्र प्रमुख म्हणजे जे प्रमुख निर्माते ज्यांना आपण ओळखतो, जे पुण्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक आहेत, आनंद देशमुख, ज्यांनी सवाई गंधर्व महोत्सवाचे गेले 28 वर्ष ते निवेदन करतायत.
आणि त्यांनी ती कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेतून अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थिनी तिथे आले. त्यांना आम्ही पहिल्यांदा रेडिओवरती कसं बोललं पाहिजे याविषयीचं एक कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं. 1 दिवसाचीच कार्यशाळा होती. त्यामुळे 8 ते 10 अशा विद्यार्थ्यांचा गट करून ते सगळी मुलं-मुली आमच्या स्टुडिओमध्ये आली होती. आधी आनंद देशमुख सरांचं सत्रच झालं आणि त्यानंतर आम्ही प्रत्येकाला ओळीनं आम्ही स्टुडिओमध्ये घेऊन गेलो. फार मजा असते रेडिओमध्ये काम करण्याची. मुळात रेडिओ हे माध्यम, नभोवाणी माध्यम असं आपण त्याला म्हणतो. आणि नभोवाणी माध्यमामध्ये तुम्ही कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की तुमचा श्रोता जो आहे, तो जन्मांध आहे. आणि अशी एक साधारण कल्पना करा, की त्या जन्मांध व्यक्तीला तुम्हाला एखादी गोष्ट उलगडून सांगायची आहे. तुम्हाला ती गोष्ट अधिक प्रभावीपणे त्याच्यापर्यंत पोहोचवायची आहे. कारण एखादं निसर्गाचं वर्णन जर तुम्ही करत असाल, तर त्या निसर्गाच्या प्रत्येक घटकांविषयी तुम्ही तितक्या आपुलकीनं, आपलेपणानं आणि जणू काही ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय. अशा पद्धतीने तुम्ही बोलायचं असतं. कारण रेडिओ हे क्षेत्रच असं आहे, की जेव्हा तुम्ही तुमच्या श्रोत्यांना फक्त तुमचा आवाज ऐकू येत असतो, तुम्ही दिसत नसता. त्यामुळे नभोवाणी या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला तुमच्या आवाजावरती आणि तुमच्या भाषेवरती खूप जास्त मेहनत घेतली गेली पाहिजे. आता ती कशी घ्यायची, का घ्यायची आणि कशा पद्धतीने घ्यायची याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर मला तुम्ही सांगा तुमच्यापैकी कोण-कोण रेडिओ ऐकतं? मला कोणी पण रँडमली तुम्ही तुमचा मायक्रोफोन ऑन करा आणि हां, स्वामिनी तुम्ही बोलू शकता. भक्ती तुम्ही पण बोलू शकता. कोण-कोण रेडिओ ऐकतं आणि कोणकोणते चॅनल तुम्ही ऐकता? ते मला सांगा. मला वाटतं 188 जण आहेत आता ह्या मीटमध्ये. कुणीही सांगितलं तरी चालेल. कोणते-कोणते चॅनल तुम्ही ऐकता आणि काय आवडतात तुम्हाला कार्यक्रम नभोवाणीवरचे? हॅलो सर. हां, नमस्कार. तुमचं नाव सांगा? नमस्कार, मी आश्लेषा दगडू आमटे. ओके. काय करता तुम्ही आणि काय? कोणत्या वर्गात आहात? काय शिकताय? मी FY BA फर्स्ट इयर या वर्गात आहे, सिद्धिविनायक. आणि फॉन सर आय वॉज म्हणजे मी पूर्णतः एक दृष्टीहीन मुलगी आहे. बरं. हा, दिव्यांग मुलगी. बरं. तर आपलं तुम्ही आता रेडिओ विषयी जे बोलत आहात, हो, तर हो. पहिलं तर मला असं म्हणायचंय की जे आपल्या संस्थेने जो हा उपक्रम राबवलेला आहे मराठी पंधरवडा, हो. तर ह्याचं म्हणजे सदुपयोग आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि तुम्ही आज इथे आलात मार्गदर्शन करायला, ते अगदी उत्तम, म्हणजे छान वाटलं मला. थँक यू. आणि दुसरी धन्यवाद. गोष्ट मला असं म्हणायचं, रेडिओच्या संदर्भात म्हणत असाल तर माझं गायन क्षेत्रच आहे. मला गाणं प्रचंड आवडतं. वाह! त्यामुळे मी रेडिओ तर जास्तीत जास्त प्रमाणात ऐकते, जसं मला अभ्यासातून वेळ मिळेल तशा पद्धतीने. रेडिओमध्ये मुळात मी कोल्हापूरला आहे. प्रॉपर माझं मूळ गाव कोल्हापूर आहे, पण बरं. शिकण्यासाठी मी पुण्यामध्ये पुणे विद्यापीठेत आपल्या महर्षी अण्णांच्या संस्थेत शिकत आहे. हं. आणि दुसरी गोष्ट, रेडिओमध्ये जर आता म्हणत असाल तर कोल्हापूर सिटी आपल्या कोल्हापूरमध्ये असल्यामुळे तिथे आपल्याला रेडिओ सिटी 91.7 बिग FM आणि असे वेगवेगळे केंद्र, तसेच विविध भारतीवरती वेगवेगळे उपक्रम, जसे की इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे या संदर्भात आणि लहान बाळांच्या संदर्भात, या फिर अन्य काही गोष्टी, युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम, असे वेगवेगळे उपक्रम रेडिओवरती राबवतात. आणि त्यामुळे मला त्यातून काही ना काहीतरी बोध होतो आणि प्रोत्साहन काहीतरी मिळतं आणि मी तसं त्या पद्धतीने ऐकत असते सर. काय आवडतं? जास्तीत जास्त काय आवडतं? कोण सांगू शकेल रेडिओवरचे कार्यक्रम? कुठला सर, कार्यक्रम जास्त आवडतो? रेडिओवरचा कार्यक्रम म्हणलं तर विविध भारती मधला हा कार्यक्रम आवडतो, युवावाणी. कारण त्यामध्ये युवावाणी असं आहे की या युवावाणीमध्ये फक्त युवकांसंदर्भात जी हं. येणारी अडचणी आहेत, हं. इव्हन जसे की आता मोबाईल संदर्भात अथवा कशाही आपण आता आभासी जीवनामध्ये प्रवास करत आहोत, कोरोनाच्या याच्यामध्ये सगळ्यांनाच माहितीये. हं. त्यामुळे तिथे कसे अडचणी येतात आणि त्या अडचणींमधून मात कसं करायचं हे आपल्याला ते युवावाणी विविध भारती कोल्हापूर केंद्र आहे तिथे दाखवतात रेडिओवरती. तर ते मला खूप आवडतं, कारण त्याच्यातून आपल्याला विविध मार्गदर्शन मिळतात. नक्की.
खूपच छान. म्हणजे अश्लेषा जसं म्हणाली, की तिला रेडिओचे कार्यक्रम आवडतात, ते आपले वाटतात. ही खरी आपल्या मराठी भाषेची गंमत आहे किंवा कुठल्याही भाषेची गंमत आहे, की आपण आपली गोष्ट प्रभावीपणे ही रेडिओच्या माध्यमातून अनेक श्रोतांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट कौशल्य आत्मसात करावी लागतात, ती म्हणजे उत्तम भाषेची जाण असणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी वाचन, सततचं लेखन आणि सादरीकरण. तर सादरीकरणाची ही कला तुम्ही कशा पद्धतीने विकसित करू शकता? तर तुम्ही वक्तृत्व स्पर्धा करू शकता. मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकलो आणि अ, अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण मला तिथे मिळालं. अर्थात ते आपला श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयामध्ये सुद्धा आहे. इथे सुद्धा अनेक पद्धतीच्या कार्यक्रमांना प्रोत्साहित केलं जातं. कायम आपली सगळी प्राध्यापक मंडळी कायम सपोर्टिव्ह असतात. तर वक्तृत्व स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला, तर तुम्हाला एक 50 लोकांसमोर, त्याच्यानंतर 100 लोकांसमोर आणि मग हळू-हळू अशी संख्या वाढत जाते आणि जशी-जशी संख्या वाढत जाते, जशा तुम्ही स्पर्धा करू लागतात, तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो, की मी असंख्य मोठ्या जनसमुदायासमोर उभं राहून काहीतरी बोलू शकतो. तुमचा मुद्दा तुम्ही तुमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकता आणि हा जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, तेव्हा तुमचं आणि तुमच्या भाषेचं एक वेगळं नातं जुळून येतं आणि ते कधीच तुटत नाही. ते कधीच सैल होत नाही. तुम्ही तुमच्या भाषेशी बांधले जाता. तुम्ही तुमच्या भाषेशी प्रामाणिक राहता आणि तुम्ही तुमच्या आशयाशी प्रामाणिक राहून तुम्ही तुमच्या श्रोत्यांपर्यंत तुमचं म्हणणं नेमक्या पद्धतीने मांडता. ही त्या भाषेची खरी गंमत आहे आणि मला वाटतं जेव्हा आम्ही रेडिओमध्ये काम करतो, तेव्हा अशाच पद्धतीचे कार्यक्रम करावे लागतात. रेडिओ हे फक्त एक माध्यम आहे. पण अभिव्यक्तीची अनेक माध्यमं आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी भाषेचा वापर करून तुमचं करिअर उत्तम पद्धतीनं घडवू शकता. अ, अभिव्यक्तीची माध्यमं ही लेखन, त्याच्यानंतर आवाजाच्या माध्यमातून तुम्ही काम करू शकता. तुम्ही सूत्रसंचालन म्हणजे निवेदन ह्याच्या माध्यमातून तुम्ही काम करू शकता. अशी अनेक माध्यमं आहेत, ज्याच्याद्वारे तुम्ही प्रामुख्याने काम करू शकता. अ, एक प्रामुख्यानं मला सांगायला आवडेल ते म्हणजे नोकरीच्या संदर्भाने. अ, मराठी भाषेमध्ये नोकरीच्या संधी कुठे आणि किती आणि कशा आहेत, याविषयी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपल्या पंचायत समितीपासून म्हणजे महाराष्ट्र हे राज्य आपण लक्षात घेतलं तर पंचायत समिती ते विधान भवन म्हणजे विधिमंडळ ह्या सगळ्या ठिकाणी जे प्रशासकीय कामकाज चालतं, ते सगळं मराठी भाषेमध्ये चालतं. कारण मराठी ही आपल्या राज्याची प्रथम भाषा आहे. त्यामुळे इथला संपूर्ण कार्यभार, संपूर्ण शासकीय कामकाज जे आहे ते मराठी भाषेत चालतं. त्यामुळे सगळे पत्रव्यवहार असतील किंवा शासकीय आदेश असतील निघणारे किंवा शासकीय नोटिसा असतील, परिपत्रकं असतील किंवा अ, विधेयकं असतात, विधिमंडळात जी सादर केली जातात, ज्याच्यावरची चर्चा होते. अ, अनेक काय म्हणूया शासकीय व्यवहार जे चालतात, ते सगळे मराठी भाषेत चालतात. म्हणजे विद्यापीठ स्तरावरती सुद्धा जेव्हा कामकाज चालतं, ते सुद्धा मराठी भाषेमध्येच चालतं. त्यामुळे एक खूप चांगली संधी आपल्याला इथे मिळते, की आपण उत्तम पद्धतीने लिहू शकतो. आज जर तुम्ही मला विचाराल, की मराठी भाषेत आपण उत्तम पद्धतीने लिहू शकतो, तर त्याच्या संधी कुठे-कुठे मिळू शकतात? तर अनेक शासकीय संस्थांमध्ये, निमशासकीय संस्थांमध्ये, अ, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रामुख्यानं आज लिहिणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. त्यातही उत्तम लिहिता येण्याची संख्या खूप कमी आहे. त्याच्यासाठी जाणकार लेखक असणं फार गरजेचं आहे. जे आपण अभ्यासक्रमात शिकतो, व्यावहारिक उपयोजित मराठी हा विषय सुद्धा आपल्याला असतो आणि त्या विषयाचा एक अभ्यास तर आहेच आपला रेग्युलर सिलेबस मधला. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वर्तमानपत्र जर वाचली, त्याच्या व्यतिरिक्त जाऊन मासिकं वाचली, काही साहित्याचं वाचन केलं, तर मला असं वाटतं तुम्ही उत्तम पद्धतीचं लेखन करू शकता. अ, तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीपर्यंतचं शिक्षण सुरू असतानाच तुम्ही जर एखाद्या ठिकाणी अंतर्वासिता म्हणजे इंटर्नशिप जर केली, तर त्याचा फायदा तुम्हाला लगेच होतो. म्हणजे नोकरी मिळण्याच्या संदर्भाने लगेचच तुम्ही नोकरीच्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तुम्ही तुमची नोकरी हव्या त्या क्षेत्रात आवडीने करू शकता. पत्रलेखन हे फार एक महत्त्वाची गोष्ट आहे. एखादं वृत्तांत लेखन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बातमी लेखन ही सुद्धा एक मोठी कौशल्याची गोष्ट आहे. बातमी कशी निर्माण करायची, हे सुद्धा एक प्रकारचं कौशल्य आहे आणि ते जमलं पाहिजे आपल्याला. कारण आपण वाङ्मयाचे विद्यार्थी आहोत. मराठी भाषा शिकतोय, पण मराठीमध्ये एखादं पत्र लिहिता येत नाही किंवा मराठीमध्ये
एखादं अर्ज लिहिता येत नाही ही मोठी खेदाची गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही बातमी लेखन, पत्रलेखन, वृत्तांत लेखन इथून सुरुवात करा. यापासून जर तुम्ही सुरुवात केली तर मला असं वाटतं की तुमचं लेखन उत्तम प्रकारे होऊ शकतं. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्यापैकी किती जणी लिहितात? म्हणजे हॅलो सर. हा बोला. हॅलो, माझं नाव सर स्वप्ना लानबुले. मी उस्मानाबाद येथे राहते. हा, आणि मी पुणे सिद्धिविनायक कॉलेजलाच आहे, BCom FY. हो हो. मी कविता लिहिते, लेख लिहिते. अरे वा. आणि माझी स्वतःची एक वही आहे. तर मला असं विचारायचं आहे की पुढे यातून काय करिअरच्या संधी आहेत की आपण हे करिअर करू शकतो अगर नोकरीच्या ह्यातून. कोणत्या विषयात तुम्ही लेख लिहिता? मराठी जास्त करून, पण कविता कधी कधी हिंदी मधून. बरं, नाही विषय कोणते असतात लिहिण्याचे, लेखनाचे विषय विषय कोणते आपल्या साधारणतः आपल्या दैनंदिन जीवनावर. माझ्या स्वतःच्या मी हा अपंग आहे, व्यंग. बरं बरं. वर्तमानपत्रांमध्ये प्रामुख्यानं कॉपीरायटर हा इंग्रजी शब्द आहे, पण तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये सदर लेखक म्हणून किंवा एखाद्या ठिकाणी बातमी लेखक म्हणून किंवा उपसंपादक म्हणून तुम्ही काम करू शकता. अगदी नावच घ्यायची झाली तर शिक्षण विभाग सारखं एक फार सुंदर व्यासपीठ आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही शालेय शैक्षणिक स्तरावरती लेखनीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. आणि त्याच्या बरोबरीनं वर्तमानपत्रांची संख्या खूप आहे. मराठी खास करून भाषेच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपलं महाराष्ट्र हा इतक्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे की तुम्ही अनेक वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही त्याच्यासाठी नोकरीसाठी अर्ज करू शकता. आणि अनेक मासिकं आहेत, अनेक संपादन संस्था आहेत, अनेक प्रकाशक संस्था आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. एक नवीन माध्यम क्षेत्रामध्ये एक पॉडकास्ट नावाचं एक प्रकार माध्यम आलेला आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा चांगले उत्तम लिहू शकणाऱ्यांची संख्या ही खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मागणी खूप आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकता. मला नाही वाटत की फार काही अडचण येईल. अनेक नामांकित वर्तमानपत्रांमध्ये किंवा प्रकाशन संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही या संदर्भातला अर्ज करू शकता. आणखीन कोणीतरी हात वरती केला होता? कुणाला ओके, काही शंका थँक्यू सर. लेखन? Yes. हॅलो सर. नमस्कार. बोला बोला. हा सर, मी पुनश्च बोलतेय, अश्लेषाच. हो बोला बोला. सर माझा असा प्रश्न आहे, आता हो. दृष्टीहीन मला न दिसत असल्यामुळे, पूर्णतः अंध असल्यामुळे सर, व्हिडिओ मध्ये आता जर आपल्याला काम मला जर करायचं असेल तर सर त्या पद्धतीने आता मला म्हणजे गाण्याच्या बाबतीत पण नॉलेज आहे. आणि दुसरी गोष्ट सर, मी स्वतः कविता देखील तयार करत असते स्वरचित. तर मग सर कशामध्ये काम करायचं म्हणाल? कशामध्ये काम करायचं म्हणाल? रेडिओ मध्ये जर आपल्याला आता मला रेडिओ. हँडस्प्रे मधून काम करायचं आहे सर, बरं. दृष्टीहीन असल्यामुळे. हा, तर पहिलं तर गोष्ट, मला माझा छंद तर स्वरचित कविता आणि गायन हे दोन असे विषय आहेत. त्याच्यामध्ये मला म्हणजे गाणं आणि कविता तयार करायला अत्यंत म्हणजे आनंद मिळतो. आणि कविता मी जसं की आता निसर्गरम्य झाडावरनं वगैरे दिसत नाही, पण तरी देखील एक डोळ्यासमोर चित्र आणून कल्पना करून त्या पद्धतीने कविता करत असते. हो. आणि मला सहकार्य करणारे माझे शिक्षक पण आहेत आणि तसेच आई वडील देखील करत असतात. आताच नुकतं गेले 2-3 दिवसामध्ये मी एक कविता माझ्या घरच्यांना सांगितली आणि ते त्यांनी फक्त मी त्यांना एका शब्दावरती शब्द फक्त त्यांना सांगितले, शैली माझ्या कवितेची बोलची, आणि लिहिण्याचं मात्र त्यांनी सहकार्य केलं. पण मला एक असं म्हणायचं आहे सर की काही उपक्रम असे आहेत का जे व्हिज्युअली इम्पेअर, ज्यांना दिसत नाही, तर ते व्यक्ती रेडिओवरती काम करू शकतात सर? नक्की. तुम्ही खास तुमच्यासाठी म्हणून आणि आपल्या बाकीच्या सगळ्या विद्यार्थिनींसाठी म्हणून मी सांगायला आवडेल मला की भारतामध्ये कम्युनिटी रेडिओ ही एक कॉन्सेप्ट आहे, ही संकल्पना आहे. आणि कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून, कम्युनिटी रेडिओ ह्याची ओळखच मुळात
लोकांनी लोकांसाठी चालवलेला रेडिओ. भारतातल्या असंख्य ठिकाणी कम्युनिटी रेडिओ काम करतो, ज्याला सामुदायिक रेडिओ असं म्हटलं जातं. आणि पुण्यात सुद्धा आहेत, आपल्या अनेक ठिकाणी कम्युनिटी रेडिओ आहेत. मी आपल्या मॅडमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कम्युनिटी रेडिओ काम करतात त्या सगळ्यांची यादी, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्यापर्यंत देतो. तुम्ही त्यांना स्वतः संपर्क करू शकता आणि तुमचे कार्यक्रम तुम्ही तुमच्या पद्धतीने सादरीकरण करू शकता. कारण मी जेव्हा ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीचं शिक्षण घेत होतो त्याच वेळेला मी माझ्या पहिल्या नोकरीची सुरुवात ही कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातूनच केली. तिथे मी 3 महिने आंतरवासिता केली आणि माझी आंतरवासिता पूर्ण झाल्याच्या नंतर मला त्यांनी नोकरीसाठी विचारलं आणि मी तिथे काम करायला लागलो. तर अगदी सुरुवात तुम्हाला करायची असेल माध्यम क्षेत्रामध्ये, तर नभोवाणी हे सगळ्यात उत्तम माध्यम आहे, हे सगळ्यात उत्तम मार्ग आहे की ज्याच्यातून तुमचा लेखनाचा, भाषेचा आणि सादरीकरणाचा एक चांगला सराव होतो. तुम्ही तयार होण्याच्या दृष्टीनं तुमची वाटचाल सुरू होते ह्या नोकरीच्या संदर्भाने आणि मग पुढे आपोआप संधी येत जातात, तुम्ही संधी घेत जाता आणि तुमचं सादरीकरणची कला जी आहे ही परफॉर्मिंग आर्ट आहे. सादरीकरणची कला जी आहे ती तुम्हाला ती अभिव्यक्तीला तुमच्या पूरक ठरते. त्यामुळे मी तुम्हाला जरूर सांगेन की तुम्ही सामुदायिक रेडिओशी संपर्क करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे आकाशवाणी केंद्र असेल तर आकाशवाणी केंद्रामध्ये युववाणी हा एक फार सुरेख कार्यक्रम ते सादर करतात. आपल्या पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये सुद्धा श्री मुजम्मिल पटेल म्हणून त्या विभागात कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हव्या त्या विषयावरती तुम्ही कार्यक्रमाचं सादरीकरण करू शकता. त्याच्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जात नाही, त्याच्यासाठी कोणीही पैसे मागत नाहीत. तुम्ही स्वतः त्यांच्याशी संपर्क करून ईमेलच्या माध्यमातून असेल किंवा संपर्क करून असेल, तुम्ही संपर्क करा, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना एखादा छान अर्ज लिहा, पत्र लिहा आणि तुमची काय जी मागणी आहे ती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला लगेचच तिथून संपर्क येईल, संपर्क होईल तुमच्याशी आणि तुम्ही काम करू शकाल. हे झालं नभोवाणी क्षेत्राविषयी, लेखनाविषयी. आपण आणखीन एका वेगळ्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारे लोक तर आहेत, पण एकूण जगभराचा विचार केला तर मराठी बोलणाऱ्या आणि मराठी वाचकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे मराठीमध्ये जितक्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण सामग्रीचं हे करूया, निर्मिती करूया, तितकी ती सामग्री अनेकांपर्यंत पोहोचते आणि अनेक जण तिचा उपयोग करून घेतात. त्याच्यामध्ये भाषांतर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. मी जेव्हा आपल्या संस्थेत नोकरी करत होतो तेव्हा मला सांगायला अतिशय आनंद होतोय की भाषांतर हा प्रकार मला खरंच मनापासून आवडतो आणि मी अनेक अनुवादित पुस्तकं वाचलेली पण आहेत. पण मी स्वतः कधी भाषांतर कसं करावं हे माझ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कधी शिकलो नव्हतो. पण मी एकदा एका कामासंदर्भातच आपल्या आठवले मॅडम कडे आलो होतो. आपल्या ज्या प्राचार्य आहेत, माननीय प्राचार्या मॅडमकडे, त्यांच्याकडे आलो असताना तर असं म्हणाले की स्वप्नील, असा अमुक अमुक एका ठिकाणी भाषांतर अनुवादाची कार्यशाळा आहे आणि तू ती नक्की म्हणजे जॉईन करावीस अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मला अतिशय आनंद होतोय की लगेचच मॅडमनी मला त्या संदर्भातली माहिती दिली आणि ती भाषांतराची कार्यशाळा जी आहे ती मी त्याच्यात सहभागी झालो. लीना सोहनी म्हणून फार प्रसिद्ध नाव आहे त्यांचं, भाषांतर क्षेत्रातलं अनेक अनुवादित पुस्तकं त्यांची आहेत. तर मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल की भाषांतराच्या माध्यमातून तुम्ही नोकरीच्या संधी मिळवू शकता. अनेक प्रकाशन संस्थांकडे भाषांतरकारांची उत्तम भाषांतरकार हवे आहेत अनेक प्रकाशन संस्थांना. त्यामुळे तिथे सुद्धा तुमच्या लेखनाच्या संधीला पूरक वातावरण आहे. आता मी ज्यांच्यावरती माझं संशोधनाचं काम करतोय त्या सई परांजपे यांनी मराठीत अनुवादित केलेलं एक फार प्रसिद्ध पुस्तक आहे. ते प्रसिद्ध अभिनेता नासिरुद्दीन शाहचं आणि एक दिवस असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि त्या पुस्तकाला मराठी साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट भाषांतराचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आलेली एखादी बातमी असेल तर त्या बातमीचा आधी आपल्या स्तरावरती अनुवाद करून बघा, तुम्हाला ती कशी वाटते ते बघा. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये आलेली बातमी ही मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न करा. बातमीतला आशय हा लक्षात घेऊन
तशाच पद्धतीने त्याचं रूपांतर करण्याचा प्रयत्न करा. शब्दशः भाषांतर हे तितकंसं भावत नाही, तितकंसं आपल्याला आवडत नाही. त्यामुळे त्याचा आशय लक्षात घेऊन भाषांतर करणं फार गरजेचं आहे. आणि भाषांतर ही आजच्या काळाची गरज झाली आहे, कारण आंतरविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण शिकतोय. आपल्यासोबत अनेक इतर भाषांचं मोठं संक्रमण, मोठं जाळं विस्तारलेलं आहे. त्याच्यात मराठीला टिकवून ठेवायचं असेल तर भाषांतराला पर्याय नाही. मराठीला आणखी वाढवायचं असेल तर भाषांतराला पर्याय नाही असं मला वाटतं. त्यामुळे भाषांतर ही खूप चांगली संधी आहे आणि त्या संधीचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्या. मराठी बातम्या आपल्यापैकी कोण कोण बघतं? एखादी नावं सांगता येतील? कोणते आवडते चेहरे आहेत तुमचे मराठी बातम्यांमधले? सर टेलिव्हिजन वरती ना, हो. टेलिव्हिजन वरती सर एबीपी माझा, तर साम न्यूज, साम टीव्ही, TV9 मराठी. हा, दिशा तुम्ही बोला. TV9 मराठी. बरं, कोण आवडतं तुम्हाला त्याच्यातलं सगळ्यात जास्त? काही नावं माहितीये? बातम्या देणाऱ्यांची नावं माहितीये तुम्हाला? ज्ञानदा कदम. बरोबर, मी त्याच नावाची अपेक्षा करत होतो. आणखीन कोणी? ज्ञानदा कदम. बरं, वैष्णवी तुम्ही ज्ञानदा कदमांना ऐकता का? म्हणजे किती रोज बघता त्यांच्या बातम्या? कधी तर. बर बर. आणि दिशा तुम्ही पण त्यांचं नाव घेतलं. काय आवडतं तुम्हाला त्यांच्यातलं? का का आवडते ज्ञानदा कदम? का आवडते तुम्हाला? बोलण्याची शैली. आणखी? अजून अजून सांगा. तिच्या न्यूज चांगल्या असतात. चांगल्या म्हणजे कशा? म्हणजे बाकीचे लोक चांगल्या देत नाहीत का असं म्हणायचंय तुम्हाला? कोण सांगू शकेल चांगल्या म्हणजे कशा? ज्ञानदा कदम का आवडते आपल्याला? सर हो, बोला बोला. मी सांगण्याचा प्रयत्न करेन. हो हो. सर ज्ञानदा कदम ह्याकरता आपल्याला आवडतात कारण पहिली गोष्ट तर सर मराठी न्यूज मध्ये जर आपण म्हणत असो तर सर त्यांच्या पद्धतीने म्हणजे ते त्यांच्या बोलण्याचं, त्यांचं सांगण्याचं जे स्पष्टीकरण आहे न्यूजचं, आणि पहिली तर ते शब्द रचना वगैरे इतरांना म्हणजे आपण आता ते न्यूज करताय प्रत्येकाची काही ना काहीतरी हॅलो बोला बोला. प्रत्येकाची काही ना काहीतरी ही एक जबाबदारी वगैरे नेमून ठेवलेली असते, कार्य लाभवलेले असतात, त्या पद्धतीने त्या त्या क्षेत्रामध्ये ते कार्य करत असतात. तर सर आता ते आता टीव्ही वरती ते जर काम करत आहेत तर मग मला असं म्हणायचंय सर त्यांचं सांगण्याचं म्हणजे समोरचे जे प्रेक्षक ऐकणारे श्रोते आहेत तर त्यांना त्याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखं या फिर काहीतरी माहिती मिळेल अशा दृष्टिकोनातून ते एक सांगण्याचा विचार ते मांडतात आणि आपलं बोध समोरची व्यक्ती लाभत असते की या पद्धतीने त्यांना बोध घेता येतं. अशा पद्धतीने ते त्यांचे न्यूज पूर्ण डिटेल्स मध्ये आणि असं सगळं सांगत असतात की ज्याच्यामुळे इतरांना त्याचा फायदा होईल असं, त्यामुळे ते आवडतात सर. ठीक आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही जर भाषेची उत्तम जाण असेल आणि तुम्ही सरावाने ती तुमची कौशल्याची जी जोपासना आहे ती आणखीन चांगल्या पद्धतीने केली तर तुम्हाला उत्तम चांगल्या संधी ह्या दूरचित्रवाणी, ज्याला सोप्या मराठी भाषेत टेलिव्हिजन असं आपण म्हणतो, तिथे तुम्हाला ही उत्तम संधी मिळू शकते. तुमच्या चेहऱ्याला एक ओळख मिळू शकते, मोठ्या वर्गापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि तुमच्या आवाजाच्या माध्यमातून, तुमच्या प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून, तुमच्या आत्मविश्वासपूर्ण संवाद कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही अनेकांचे आवडते होऊ शकता आणि ही संधी तुम्हाला माध्यमामध्ये मिळू शकते, खास करून दृश्य माध्यमामध्ये. म्हणजे अभिव्यक्तीचे अनेक माध्यम आहेत पण त्याच्यापैकी दृश्य माध्यम जे आहे ते फार पटकन, फार लवकर आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्याच्यापैकीच असणारं हे टीव्ही माध्यम, ज्याला दूरचित्रवाणी माध्यम असं म्हटलं जातं. आज एकूण मराठी विश्वात जर आपण बघितलं
तर जवळपास 25 ते 30 ही मराठी वृत्तवाहिन्या आणि मराठी मनोरंजनाची वाहिन्या मिळून एकूण संख्या आहे. आणि ह्या सगळ्या संख्येचा आपण विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, बातमी लेखक, जाहिरात लेखन आणि न्यूज अँकरिंग ज्याला आपण वृत्त निवेदन असं म्हणतो, उद्घोषक ह्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आजकाल अनेक सिरियल्स तुम्हाला माहिती असेल, म्हणजे मालिका. कोणत्या सिरियल्स तुम्ही बघता? कोणती सिरियल सगळ्यात जास्त आवडते तुम्हाला? कोण सांगेल? सिरियल कोणीच बघत नाही का? तुमच्या मॅडम रागवणार नाहीत तुम्हाला तुम्ही जर उत्तर दिलं तर. मी बघते. हा, कोणते कोणते बघता सिरियल तुम्ही? सर मराठी पण बघते, हिंदी पण बघते. हो, मराठीमध्ये कोणते बघता? कोण सांगेल? सर सगळ्या सिरियल बघते मी. काय काय एक नाव सांगा मला फक्त. सर तारक मेहता का उल्टा चष्मा. बरं, आणखीन मराठीमध्ये एखादं नाव? सर सांगू? हो, सांगा सांगा. सर मी आपल्या मराठी चॅनल मध्ये पहिलं तर हिंदीमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा ते बघत नाही पण ऐकते टीव्ही वरती कारण डोळ्यांना दिसत नाही म्हणून दृष्टीहीन. आणि दुसरी मराठीमध्ये जर म्हणता असाल तर मराठीमध्ये कलर्स मराठी म्हणून एक आहे आपलं सिरियलचं चॅनल. त्यावरती सर मी 7:30 वाजता आपली बाळूमामांची जी सिरियल लागते मालिका ती पाहत असते. त्यातून आपल्याला काही ना काहीतरी देवाचं आणि इतिहास काहीतरी आपल्याला शिकण्यास मिळतो, बोध घेण्यास मिळतो, म्हणून मी ती मालिका आवर्जून पाहत असते आणि माझे सगळे घरचे सगळेच बघत असतात. आणि 8 वाजता जी मालिका लागते कलर्स मराठीवरतीच ती म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची, हे 2 मालिका मी पाहत असते आवर्जून, कारण ह्या 2 मालिकांमधून एक काहीतरी चांगलं घेण्यास मिळतं, त्यामुळे मग मी हे पाहत असते सर. आणि त्यातून काहीतरी एक महत्वाचं इतिहास शिकण्यास मिळतं स्वामींच्या काळातलं, तसंच बाळूमामांच्या काळातलं, त्यांनी कशा पद्धतीने हे केलं ते शिकायला मिळतं, त्यामुळे मी ते पाहत नाही पण ऐकत असते सर. ठीक आहे. आपण एक काम करूया, मराठी सिरियल्सच्या जसं आता हिने अश्लेषाने सांगितलं की कलर्स मराठी वाहिनीवरची ती सिरियल बघते, अशा अनेक सिरियलसाठी तुम्ही संवाद लेखक म्हणून काम करू शकता, पटकथा लेखक म्हणून काम करू शकता. मगाशी कोणीतरी सांगितलं की ती चांगली लिहिते, तर तुम्ही तुमची कथा तुमच्या त्या वाहिनीच्या निर्मात्यापर्यंत पोहोचू शकता. आणि तुमच्या कथेची काय माहिती, भविष्यात जर एखादी उत्तम मालिका तयार झाली आणि त्या मालिकेवरती तुमच्या प्रेक्षकांनी तुमच्या मालिकेवर, तुमच्या लिखाणावर प्रेम केलं, तर ती तुमच्या स्वतःची एक ओळख बनू शकते. जसं कलर्स मराठी वाहिनीचा आता अश्लेषाने उल्लेख केला, तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की कलर्स मराठी वाहिनीचे जे मुख्य कार्यक्रम प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे दीपक राजाध्यक्ष. आणि दीपक राजाध्यक्ष यांची वेगळी ओळख सांगायची झाली तर ते गेली अनेक वर्ष ह्या दूरचित्रवाणी संस्थेत चॅनलचे मुख्य प्रमुख म्हणून काम करतात, वाहिनीचे प्रमुख म्हणून काम करतात. आणि ते काम करत असताना त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर मुंबई विद्यापीठामधून त्यांनी MA मराठी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे MA मराठी पूर्ण करणारा व्यक्ती सुद्धा एखाद्या वाहिनीचा प्रमुख होऊ शकतो, ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. तुमच्यापैकी अनेक जणी स्पर्धा परीक्षा देत असतील, म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील, कुणाला अधिकारी व्हायचं असेल, कुणाला आणखीन कुठला प्रशासकीय सेवेमध्ये काम करायचं असेल, त्यांची मनापासून इच्छा असेल, त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल की आपले जे भूषण गगराणी आहेत, महाराष्ट्र शासनामध्ये सचिव म्हणून काम पाहतात, जे UPSC ची परीक्षा देऊन सचिव पदापर्यंत पोहोचलेत, असे भूषण गगराणी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर ते सुद्धा MA मराठी आहेत. त्यामुळे मराठी भाषा हा मुख्य विषय घेऊन त्यांनी स्वतःचं करिअर उत्तमपणे घडवलं आणि प्रशासकीय सेवेमध्ये आज ते यशस्वी अधिकारी म्हणून ओळखले जातात. ज्या कलर्स मराठी वाहिनीचा आता अश्लेषाने उल्लेख केला, त्यांचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष हे सुद्धा MA मराठी आहेत. ज्यांच्या साहित्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्या स्वतः शांताबाई शेळके, त्याच्यानंतर अरुणाताई ढेरे
ह्या स्वतः MA मराठी होऊन पहिल्या आलेल्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी आहेत आणि नंतर पुढे जी त्यांची साहित्यिक कारकीर्द विस्तारली त्याचे सगळे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. तर आता सुप्रियानी हात वर केला होता. सुप्रिया, काही बोलायचंय? UPSC किंवा MPSCच्या संदर्भात मराठी भाषा शिकून नोकरीच्या काय संधी येऊ शकतात याबद्दल कोणाला काही शंका आहे? कोणी करतंय आता UPSC किंवा MPSC ची तयारी? प्रशासकीय सेवेमध्ये कोणाला जायचंय? सर MPSC UPSC म्हणायचं गेलं तर MPSC मध्ये कायदे वगैरे हे आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे ना सर, की कायदा कोणता कोणता आहे, परत समाज दृष्टिकोन वगैरे. बरोबर. पण मराठीच्या अनुषंगाने कोणाला काही शंका आहे? सर सांगाल का तुम्ही? म्हणजे मला माहित नाहीये, मी करते MPSC चा अभ्यास, बरं. पण मराठीसाठी म्हणजे मराठीमध्ये काय आहे पुढे तर ते मला माहित नाहीये, तर तुम्ही सांगाल? UPSCचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा UPSC मध्ये मराठी स्पेशल म्हणजे मराठी हा विशेष स्तर विषय निवडून तुम्ही UPSC ची परीक्षा देऊ शकता. त्याच्यासाठी तुमचं भाषेचा अभ्यास खूप चांगला हवा आणि तुमच्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे की UPSC ची जेव्हा तुम्ही प्रिलिम देता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मेन्स तुम्हाला द्यायची असते, तर आता UPSCच्या एकूण व्यवस्थेमध्ये त्यांनी रचनात्मक एक चांगला बदल केलाय. तो म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमचा पेपर लिहू शकता. म्हणजे तुम्ही मराठी हा विषय निवडला असेल, स्पेशल विषय निवडला असेल, तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमचा UPSC चा पेपर देऊ शकता. अधिकारी होऊन तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. अनेक केंद्र सरकारच्या पातळीवरती जागा ह्या दर काही वर्षांनी निघत असतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही मराठी भाषा हा विषय तुमचा अभ्यासक्रमात असेल तुमच्या पदवीमध्ये किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये, तर त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळा राखीव कोटा असतो आणि त्याचा विचार केला तर मला वाटतं की ही संधी आपण घ्यायला हरकत नाही. कारण शासन दरबारी सुद्धा मराठी भाषा शिकून अनेक अधिकारी आपल्या समोर काम करतात, आपल्यासाठी काम करतात. त्यामुळे ही एक संधी त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये असते. तुम्ही जर उत्तम मराठी भाषा विषय तुमचा पदवी स्तरावरती आहे आणि तुम्ही MPSC साठी प्रयत्न करता आहात, तर त्याच्यासाठी तुमचं लेखन कौशल्य हे तपासलं जातं. त्याचा जाणीवपूर्वक विचार केला जातो. जेव्हा तुम्ही मेन्सचा पेपर देता, जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी जाता, तेव्हा तुम्ही तुमची मुलाखत तुमच्या भाषेमध्ये किती आत्मविश्वासपूर्ण देता, समोरच्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं किती चांगल्या पद्धतीने देऊ शकता, हे सगळं तुमच्या भाषेवरती अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या भाषेतून किंवा तुमच्या बोलण्यातून समोरच्यावर कसा प्रभाव टाकू शकता, हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे तुमचा भाषेचा अभ्यास आणि त्या भाषेचा अभ्यासाचा पाया हा तुमच्या पदवी स्तरावरच्या शिक्षणातच रोवला जातो. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता हळूहळू जिथे शक्य होईल तिथे थोडा वेळ का असेना पण कुठेतरी काम करायला लागा. काम करता करता सरावाने जे तुम्ही शिकता ना, ते तुमच्या पाठ्यपुस्तक, वर्ग, औपचारिक शिक्षण ह्याच्या पलीकडचा अनेक वेगळा अनुभव आपल्याला देऊन जातो. तुमच्यापैकी असं कोणी करतंय काम सध्या लेखनाच्या संदर्भात? खूप कंटाळवाणा चालला असेल सेशन तर मला सांगा. काही चुकत असेल तरी पण नाही मला सर, नाही. नाही सर, खूप छान चालू आहे सेशन. हा. आणि कॅमेरा समोर मी मगाशी ज्ञानदाचा विषय चालला होता आपला ज्ञानदा कदमचा, तर पुन्हा एकदा त्या विषयाकडे येतो. मराठीची उत्तम जाण आहे ज्ञानदा कदमला. ती का आपल्याला आवडते? तर मराठीची उत्तम जाण आहे. तिचं सादरीकरणाचं कौशल्य हे खूप वेगळं आहे. तुम्ही सगळेजण तिला बघता आणि आपल्याशी जणू काही ती बोलतीये, आपल्याशीच बोलतीये असं वाटतं. इतकं प्रभावी तिचं सूत्रसंचालन आहे. त्यामुळे तुम्ही हळूहळू ह्या क्षेत्राकडे काम करायला लागलं तर हरकत नाही. कारण अनेक ठिकाणी संधी असतात. म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला एखादी संधी मिळाली की अमुक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचंय, तर त्याची एक रूपरेखा आखून घ्या की तुम्हाला सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, आपले जे आजचे वक्ते त्यांचा परिचय कशा पद्धतीने सांगायचा आहे,
कार्यक्रमाचा शेवट कसा झाला पाहिजे, त्याचा मध्य कसा जोडला पाहिजे, हे एक सूत्रसंचालकाचं काम असतं. आणि छोट्या छोट्या कार्यक्रमातूनच आपण मोठ्या ठिकाणी जात असतो. त्यामुळे सुरुवात करत असताना तुम्ही ज्या भागात राहताय, मला माहितीये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून मुली येतात. अनेक छोट्या छोट्या गावातनं तुम्ही येता. तुमच्या परिसरामध्ये तुम्ही स्वतः एखादा कार्यक्रम आयोजित करा आणि तो स्वतः आयोजित करा आणि त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असू देत, की तुम्ही स्वतः बोला. तुमच्या परिसरातल्या मंडळींना एकत्र घेऊन कार्यक्रम करा, जनजागृतीपर कार्यक्रम करा, एखादा साहित्यिक कट्टा तुम्ही जमवा, मित्रमैत्रिणींसोबत एखादा कार्यक्रम करा. त्याच्यातनं एक मजा येते. मजा घेत घेत माध्यमातल्या ह्या संधींकडे आपण जाऊ शकतो. आणि मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जरी माध्यमाचं औपचारिक शिक्षण घेतलं नाही, फक्त भाषेचं तुम्ही अभ्यासक आहात, मराठी भाषा विषय तुम्हाला अभ्यासाला आहे, तरी सुद्धा तुम्हाला माध्यमामध्ये नोकरी मिळू शकते. त्याची अनेक उदाहरणं आहेत. त्याचं उदाहरण मी स्वतः आहे. गेली 4 वर्ष मी माध्यम क्षेत्रात काम करतोय. सुरुवातीला नभोवाणी, त्यानंतर आपल्या महर्षी कर्वे संस्थेमध्येच मी स्मार्ट विभागामध्ये कार्यरत होतो. तिथे सुद्धा मला वार्तापत्र करायची संधी मिळाली. माझ्या वरिष्ठांनी खूप चांगलं मार्गदर्शन मला केलं. आणि कॅमेरा समोर काम करत असताना जे मी रेडिओसाठी काम करायचो, तेच फक्त मला कॅमेरा समोर करायचं होतं. वार्तापत्राचं निवेदन करायचं होतं. आमच्याकडे टेलिप्रॉम्प्टर नव्हता. टेलिप्रॉम्प्टर म्हणजे ज्याच्याकडे बघून आपण बातम्या वाचतो आणि बातम्यांचं सादरीकरण करतो आणि ते दृश्य स्वरूपात आम्हाला दिसतं. पण ते टेलिप्रॉम्प्टर आमच्याकडे नव्हता. त्या बातम्यांचा जो निवेदकाचा भाग आहे, तो मी पाठ करायचो, बातमी समजून घ्यायचो आणि मग मी कॅमेरा समोर सादर करायचो. तर अशाही पद्धतीने तुम्ही कॅमेरा समोर सादरीकरण करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जर तुमचा आरसा असेल, प्रत्येकाच्या घरात असतो, तर आरशासमोर 2 मिनिटं उभं राहून काहीतरी बोलून बघा. आपण कसे दिसतो? आपण जो काही पडदा आहे, ज्याला आपण स्क्रीन असं म्हणतो, छोटी स्क्रीन असेल, मोठी असेल, त्याच्यावरती आपण कसे दिसतो, ह्याविषयी तुम्हाला जर तयारी करायची असेल, तर कधीतरी आरशासमोर बोलून बघा. कुठल्याही एखाद्या विषयावर तुम्ही बोला. ते बोलत असताना आवाजाचा चढ उतार, आवाजातला आरोह अवरोह ह्याची तयारी करून बघा. आपला आवाजाचा पिच कसा आहे, कितपत आहे, ह्याची एक वेगळी तयारी असते. फार मजा असते हे सगळं शिकण्याची. तर कधीतरी हे करून बघा, कारण माध्यमामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत आणि चांगली माणसं मिळत नाहीयेत, हेही तितकंच वास्तव आहे. त्यामुळे माध्यम असेल, प्रशासकीय सेवा असतील, अनेक ठिकाणी आपली मराठी भाषेची महाविद्यालय आहेत. ते म्हणजे अगदी मॉरिशस मध्ये सुद्धा मराठी विषयाचं महाविद्यालय आहे. तंजावरमध्ये मराठीचं महाविद्यालय आहे. बडोदा या ठिकाणी मराठीचं महाविद्यालय आहे. ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलली जात नाही, अशा ठिकाणी मराठी भाषेचं महाविद्यालय आहेत. आणि जर्मनी किंवा इतर देशांचं उदाहरण आपण घेतलं तर अनेक देश आज मराठी सोबत सामंजस्य करार करतात, की त्यांना मराठी भाषेतलं साहित्य, मराठी भाषेसोबत व्यवहार करायचा आहे. त्यामुळे इस्रायल सुद्धा हा जो देश आहे, त्या देशानं अलीकडेच 2019 मध्ये आपल्या महाराष्ट्र देशाशी करार केला होता, की त्या देशातलं वाङ्मय हे मराठी जनांनी शिकावं आणि इस्रायल मधल्या लोकांना मराठी शिकण्याची इच्छा होती. त्यामुळे आपण मराठी जाणतो कारण आपण मराठी घरात जन्माला आलोय. आपली बोलीभाषा मराठी आहे. त्यामुळे तिचा अभिमान एकीकडे बाळगलाच पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला त्याच्यात नोकरीच्या अमाप संधी आहेत. अनेक वेब पोर्टलला तुम्ही अप्रोच होऊ शकता. अनेक वेब पोर्टलला तुम्ही स्वतः जाऊन त्यांना सांगू शकता, की मला काहीतरी काम करायचंय. मग लेखनाच्या स्वरूपात असेल किंवा तुम्ही सादरीकरणाच्या माध्यमातून काम करू शकता. अनेक रेडिओ स्टेशन्स मध्ये, जसं आता मगाशी अश्लेषा म्हणाले, की ती रेडिओ सिटी ऐकते, रेडिओ मिरची ऐकते, त्या ठिकाणी आरजे म्हणून तुम्ही नोकरी करू शकता. तुम्ही बातम्यांमध्ये वृत्त निवेदक म्हणून नोकरी करू शकता. जसं ज्ञानदा कदमचं तुम्ही नाव सांगितलं मला. पटकथा लेखक आहे, संवाद लेखक आहे, अशा अनेक ठिकाणी तुम्ही काम करू शकता. आरजेजना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत आणि प्रशासकीय सेवांमध्ये युपीएससी पासून ते एमपीएससी पर्यंत अशा अनेक ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी मराठीला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. मराठीसाठी एक वेगळा कोटा राखीव आहे. आणि जर तुम्ही भाषेचे विद्यार्थी स्वतःला म्हणवता, भाषा हा विषय आपण अभ्यास म्हणून जेव्हा बघतो, तेव्हा आपल्या अभ्यासातून ती व्यक्त होत जाते, ती अभिव्यक्तीच्या स्वरूपात मग हळूहळू ती रूप धारण करते आणि मग आपण आपली एक स्वतंत्र ओळख आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण करतो. मला असं वाटतं, की मराठी भाषा आपल्याला काय देते, तर मराठी भाषा आपल्याला सगळं काही देते. आपल्याला आपल्या कलेबरोबरच
आपल्या आयुष्याचं ध्येय गाठण्यासाठी एक वेगळा आत्मविश्वास देते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. संधी तुमच्यासाठी वाट पाहतायत. फक्त तुम्हाला त्या संधींकडे योग्य प्रकारे बघता आलं पाहिजे आणि संधीच्या शोधात तुम्ही सगळेजण राहा. तुम्हाला कुठलीच अडचण येईल असं मला वाटत नाही. या संदर्भात सविस्तर माहिती म्हणजे कोणत्या कोणत्या रेडिओ स्टेशन्सना तुम्ही संपर्क करू शकता, त्यांचे संपर्क क्रमांक असतील किंवा ईमेलचे काही हे असतील, माहिती असेल, ती मी तुमच्या मॅडमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आता आपण गप्पा मारूया. म्हणजे मी माध्यम क्षेत्रात आलो, हे माझं एम ए मराठी पूर्ण झाल्याच्याच सोबतीनं आलेलो आहे. माध्यमाचा तर मी विद्यार्थी आहेच. सध्या मी एका रेडिओ स्टेशनमध्ये सहाय्यक निर्माता म्हणून काम करतोय. तुम्हाला सगळ्यांना मी एकदा रेडिओमध्ये या असं सांगतोय, कारण हा आमचाही रेडिओ बघा, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जे पुण्यामध्ये लॉ कॉलेज रोड वरती आहे. मी तुमच्या मॅडमच्या माध्यमातून तुम्हाला ही विनंती करतोय की जेव्हा शक्य होईल आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची, तेव्हा आमच्या रेडिओमध्ये या. आमच्या रेडिओमध्ये एक फार चांगलं उदाहरण आहे नीता तुपारे म्हणून. ज्या वेळेला त्या आमच्या 2010 मध्ये रेडिओमध्ये आल्या होत्या, त्यावेळेला त्यांचं शैक्षणिक पार्श्वभूमी कुठलीच नव्हती. म्हणजे फक्त त्या 9वी पास होत्या. पण 2010 ते 2015 ह्या काळामध्ये त्यांनी त्यांचं सगळं औपचारिक शिक्षण पूर्ण केलं. त्या MSW झाल्या आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं त्यांनी सगळं जे मागे राहून गेलेलं शिक्षण पूर्ण केलं आणि 2015-16 मध्ये त्या आमच्याकडे नोकरीला लागल्या आमच्या रेडिओ स्टेशनमध्ये. आणि हे खूप चांगलं उदाहरण आहे. वयवर्ष 45व्या वर्षी त्या नोकरीला लागल्या आणि तोपर्यंत त्यांचं शैक्षणिक पार्श्वभूमी काहीही नव्हती. लग्न होऊन अनेक वर्ष संसारच करत होत्या. 3 मुली आहेत त्यांना. पण जिद्द होती त्यांच्यामध्ये की काहीतरी करण्याची. माध्यमातलं म सुद्धा माहित नसलेला व्यक्ती सुद्धा आज चांगल्या संस्थेत नोकरी मिळवू शकतो. तर आपण तर चांगल्या पद्धतीचं औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पद्धतीचं शिक्षण घेतोय. तर मला असं वाटतं की तुम्हाला नोकरीच्या संधी अमाप आहेत. आपण ती शोधायला हवी. आमच्या कम्युनिटी रेडिओमध्ये या. तिथलं प्रसारण कशा पद्धतीने होतं, ध्वनिमुद्रण म्हणजे काय, ते कसं केलं जातं, स्टुडिओ मधलं वातावरण कसं असतं, मायक्रोफोन समोर किती अंतर ठेवून आपण बोलायचं आहे, ह्या सगळ्याचा तिथे तुम्हाला आम्ही सांगूच. त्याबरोबर संहिता लेखन म्हणजे काय, एखाद्या कार्यक्रमाची संहिता कशी लिहायची, याविषयीचं पण तिथे तुम्हाला माहिती मिळेल. ब्रॉडकास्टिंग कसं होतं, ट्रान्समिटर रूम म्हणजे काय असते, ह्या सगळ्या फार मजेशीर गोष्टी आहेत आणि त्याच तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुमच्या कोणाचे प्रश्न असतील तर आता आपण प्रश्न उत्तर घेऊया. मला वाटतं मीच मगाच वेळापासून खूप बोलतोय आणि येस मानसी, काय बोलायचंय? खरे मॅडम, आपण प्रश्नोत्तर घेऊया. म्हणजे तुम्ही सांगा मुलींना किंवा त्यांच्या मनात काही प्रश्न असतील किंवा त्यांना काही आणखीन जाणून घ्यायचं असेल तर मी अधिक चांगल्या पद्धतीने सांगेन. हॅलो सर. येस बोला. येस सर, जरा नेट प्रॉब्लेम होता. हो मॅडम, आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नोत्तर घेऊया. म्हणजे हो हो, नो प्रॉब्लेम. मुलींना सांगितलं तर बरं होईल. विद्यार्थिनींनो, कोणाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांना मोकळेपणाने विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो मॅम. हा बोला. प्रश्न विचारू शकते मी प्लीज? हो बोला. कंटिन्यू प्लीज. माझा प्रश्न असा आहे सर की आता रेडिओमध्ये, आता मी जेव्हा पुण्यामध्ये आले होते तेव्हा एकदा म्हणजे ब्लाइंड स्कूल तर्फे एकदा गेले होते रेडिओच्या तिथे रेडिओ शूटिंगच्या सिटीमध्ये. तर मग सर तिथे मला असं माहिती स्पर्श असं मिळालं की आता माईक डिस्टन्स वगैरे कशा आहेत ते तिथे फक्त त्यांनी सांगितलं होतं थोडक्यात की अशा पद्धतीने तिथे माईकची रचना वगैरे सिस्टीम वगैरे आहे.
पण सर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, आता जे गाण्यासंदर्भात वगैरे असतं, तर तिथे सर ते शेड्यूल ठरवलं पद्धतीने असतात ना, की या दिवशी आपण हे गाणं क्रिएट करायचंय आणि हे गाणे तिथे फरमाईश पूर्ण वगैरे करायचे. अशा पद्धतीने रेडिओवरती कार्य करत असतात ना सर? नाही, मला समजला नाही प्रश्न. तुम्ही नक्की काय विचारायचं तुम्हाला? माझा प्रश्न असा आहे सर, की आता आपण रेडिओवरती सपोज काहीतरी माहिती देत आहोत, तर मग माहितीमध्ये मेन मधी गाणं वगैरे आपण दाखवतो, गाण्यांचं वगैरे. तर मग जेव्हा आपण गाणं दाखवतो, तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी सर ते गाण्याचे आता एखादी व्यक्ती गाणं म्हणतीये, तर ते गाणं रेकॉर्डिंग करून सिंगर जे गाणं म्हणतोय, ते सिंगराचा आवाज आपण रेकॉर्डिंग करून रेडिओमध्ये ऐकवतो ना सर. मग ते त्याचे काय असे नियोजन ठरवले जातात का, की या दिवशी हे गाणं ऐकवायचंय म्हणून? हो, नियोजन तर असतंच. नियोजनाशिवाय कुठला कार्यक्रम किंवा कुठलीही वाहिनी ही प्रसारण करू शकत नाही. किमान तुमच्याकडे पुढच्या 3 महिन्यांचं नियोजन असलं पाहिजे. ती एक तुमची बँक तयार होते आणि मग तुम्ही तुमच्या प्रसारणाला सुरुवात करू शकता. त्या नियोजनासाठी तेवढं तुमच्या कडे ध्वनिमुद्रण पाहिजे. तेवढा साठा, तेवढी सामग्री तुमच्याकडे पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचं सादरीकरण करू शकता. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. तुमच्यापैकी कोणी सूत्रसंचालन केलंय एखाद्या लहान मोठ्या कार्यक्रमात कुठलाही? म्हणजे तुमच्या सर गाण्याच्या बाबतीत केलंय. हां, गाण्याच्या आणखीन कोणी? मला नवीन नावं. हां, स्वामिनी? येस सर केलंय. कुठे केलंय? शाळेच्या गॅदरिंग मध्ये केलंय. बरं. तुमचा व्हिडिओ कॅमेरा ऑन केला तरी चालेल. जे बोलतायत मला त्यांचे चेहरे तरी दिसतील. काय कार्यक्रम होता तो आणि काय तुम्ही कशी सुरुवात केलीत? कशी तयारी केलीत ते जरा सांगता? ऍक्च्युली सर आम्हाला शाळेतूनच काही टीचर्सनी स्क्रिप्ट्स लिहून दिलेल्या. हं. मग त्या आमच्याकडून आम्ही पाठ करायचो आणि एक्स्ट्रा लेक्चर्स घेऊन मग आम्ही ते पाठ करून मग आम्ही प्रेझेंट केलेलं. हं. आणि काय अनुभव होता तुमचा सूत्रसंचालनाचा? काही वेगळं वाटलं म्हणजे छान वाटलं का काही मजा आली? काही नर्व्हस झाला होतात कधी? नर्वस नव्हते पण मज्जा खूप आली. असं एक कॉन्फिडन्स लेव्हल वाढला, की सगळ्या लोकांसमोर आपल्याला नीट बोलता येतंय. हं. आणि त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता कारण लोकांचे रिव्ह्यूज खूप चांगले आले. हं. त्याच्यामुळे एक अजून कॉन्फिडन्स लेव्हल वाढला. काही लक्षात राहिलेली आठवण आहे त्या दरम्यानची? ॲक्च्युली ते झाल्यानंतर काही वर्षांनी मला खूप पॅरेंट्सनी विचारलेलं, की ही परत कधी करणार आहे सूत्रसंचालन? आता हेच वाक्य परत एकदा मराठीत बोलशील? ॲक्चुअली पॅरेंट्स हे न म्हणता? खरं तर सगळ्या पालकांनी मला सांगितलं, की ही परत कधी करणार आहे सूत्रसंचालन? अरे वाह! आपण मराठी भाषा पंधरवडा साजरा करतोय, तर आपण जास्तीत जास्त मराठी बोलूया. आम्ही मजा-मस्करी करतोय तुमच्याशी. पण आपला कधी-कधी सराव नसल्यामुळे कदाचित असं होतं, की इंग्रजी शब्द येतो. पण ॲक्चुअली म्हणत पुढे जायचं नाही, तर मराठी भाषेचा जेव्हा आपण बोलतोय, तेव्हा आपण आग्रहाने त्याचा वापर केला पाहिजे. अ, स्वामिनी, मला तुम्हाला खास करून विचारायचं आहे, हे तुम्ही निवेदन केलं, सूत्रसंचालन केलं, पण त्याच्यानंतर परत कधी करायची अशी संधी मिळाली परत? मी बोला. गॅदरिंगमध्ये 2 वर्ष केलेलं हां. आणि एकदा नाटकही केलंय हं. आणि मला संधी अशी अजून मिळाली नाहीये, पण मिळाली तर आनंद होईल खूप. बरं. कशात जास्त काम करायला आवडेल? सूत्रसंचालनमध्ये आवडेल. बरं. आणखीन कोणी हात वरती केलाय? सर हो, बोला. सर माझा असा प्रश्न नाही, माझे 2 अनुभव आहेत सर त्या बाबतीत, सूत्रसंचालनाच्या बाबतीत. एक हं. तर सर मी आपल्या महिलाश्रमच्या शाळेमध्ये जेव्हा मी शिकत होते, तेव्हा देखील एक सूत्रसंचालन गॅदरिंगच्या स्नेहसंमेलनाच्या दिवशी एक केला होता सूत्रसंचालन. हं. आणि ब्लाइंड स्कूलच्या हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये मी राहत असताना, द पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड गर्ल्स, या वसतिगृहामध्ये राहत असताना जर्मन लोकांच्या बाबतीत ते इथे आले होते आमच्या संस्थेमध्ये.
तर त्यांचा कार्यक्रम एक वेगळा कार्यक्रम होता तिथे, इंग्लिश डे म्हणून सेलिब्रेशन वगैरे. सो त्या कार्यक्रमाचं पण मी आणि माझी एक फ्रेंड आम्ही दोघींनी मिळून सूत्रसंचालन वगैरे अँकरिंगचं सहकार्य वगैरे काम वगैरे केलं. तर मला पहिला तर अनुभव जेव्हा मी ब्लाइंड स्कूलमध्ये करत होते सूत्रसंचालनचं जेव्हा मी अँकरिंग केलं तेव्हा फर्स्ट टाइम मला पहिल्या दिवशी मला म्हणजे असं म्हणजे पहिल्या क्षणाला जरा थोडंसं अँकरिंग करायच्या वेळेस सूत्रसंचालन करायच्या वेळेस थोडंसं दडपण आली होती की मनामध्ये की कुठेतरी आपलं वाक्यरचना वगैरे वाक्यशैली वगैरे या फिर कसं पद्धतीने बोलायचं वगैरे समोर माईकच्या दृष्टिकोनातून, कारण आता आपल्याला मला तर दिसत नाही तर मग माझ्याकडनं काही अपशब्द वगैरे या फिर काही असं चुकून शब्द वगैरे निघले, कारण आता मी तर काही स्क्रिप्ट वगैरे लिहिलेले वगैरे माझ्यापर्यंत तरी डेमो नव्हतेच ना सर. सो त्या पद्धतीने मग थोडं हॅलो सर हो हो ऐकतोय मी, बोला पूर्ण करा. त्या पद्धतीने काय असं डेमो स्क्रिप्ट नसल्यामुळे सर ब्लाइंड स्कूलमध्ये मी माझ्या तरीकेने फक्त मला टीचरांनी जे सांगितलं होतं त्या पद्धतीने मी फक्त ते वाक्यरचना माझ्या ब्रेलमध्ये ते टिपून घेऊन त्या पद्धतीने पुन्हा त्या अँकरिंगच्या वेळेस फक्त मी ते ब्रेलचं साधन न वापरता डायरेक्ट त्याच पद्धतीने फक्त म्हणून दाखवलं. वा, खूपच छान. हा स्वागत वगैरे कौतुक आहे व्यक्तींचे. तुमचं हे की तुम्ही ह्या सगळ्या अडचणीतनंही तुम्ही चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करताय. फक्त लक्षात एकच ठेवा की आपण जेव्हा मराठी भाषेमध्ये बोलतोय तेव्हा फक्त आणि फक्त मराठी भाषेचा उपयोग आपण केला पाहिजे. इतर भाषांचं त्याच्यामध्ये अंतर्भाव नको. ठीक आहे. तर ही फक्त एक सूचना होती, बाकी काही अडचण नाहीये. तुमच्या एक छोटीशी आपण एक हे गंमत म्हणून तुमच्या एक 5 ते 6 जणींचा गट करूया आणि त्या गटानी तुमचे जे कॅमेरा आहेत ते सुरू ठेवा 5 अशा जणी आणि एक छोटासा खेळ आपण खेळूया आणि त्याच्याने आपण आजच्या सत्राचा समारोप करूया. कुणीही 5 जणी, मग स्वामिनी असेल किंवा आश्लेषा असेल किंवा आता मगाशी मयुरी तुम्ही पण प्रश्न विचारला होता बरोबर? हो सर. तुम्ही सगळ्यांनी कॅमेरा तुमचे सुरू करा. मी नावं घेईन नाही तर मग एकेकाची कोणाची तुम्ही लवकर सुरू करा कारण आपली वेळ संपत आली आहे. येस, स्वामिनीने केलेला आहे. मयुरी आणखीन कोण आहे? मजा म्हणून आपण हे करतोय. अरे वा, भारती ना मला वाटतं. आता कॅमेरा सुरू कोणी केलाय? ठीक आहे, तुम्ही दोघी आहात, भारती, मयुरी आणि स्वामिनी बरोबर? आपण सगळ्यात पहिल्यांदा मयुरीकडे जाऊ. मयुरी, तुम्हाला मी एक छोटासा एक गोष्ट आहे ते सांगतोय की तुम्ही तिघी पण मला सांगा की तुम्ही दूरदर्शनच्या बातम्या कधी ऐकल्यात? ऐकलं असेल तर हात वर करा. जास्त करून तर नाही सर. नाही. नाही. माझा कट्टा ऐकलाय ज्ञानदा कदमचा? माझा कट्टा ऐकला असेल तर असं करा. ऐकलंय? भारती तुम्ही ऐकलंय? नाही. मयुरी तुम्ही ऐकलंय? ऐकलंय सर पण एवढं आठवत नाहीये आता. ठीक आहे. आता तुम्हाला एक काम करायचं मयुरी, तुमच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये तुमच्याकडे आज नाना पाटेकर आलेले आहेत पाहुणे म्हणून. ठीक आहे. तर तुम्हाला तुमचा हा जो कॅमेरा आहे हा जणू काही एबीपी माझाचा कॅमेरा आहे आणि तुम्हाला नाना पाटेकरांना तुम्हाला श्रोत्यांची ओळख करून द्यायची आहे. ठीक आहे. आणि ती 5 वाक्यांमध्ये करून द्यायची आहे. कार्यक्रमाची सुरुवात करायची तुम्हाला माझ्या कट्ट्याची. ठीक आहे. आणि तुमची वेळ सुरू होतीये. श्रोत्यांची ओळख म्हणजे म्हणजे नाना पाटेकर आलेले आहेत तुमच्या कार्यक्रमात आज
उदाहरणार्थ मी हम्म, नाना हम्म. पाटेकर असं आपण गृहीत धरू. मी या मीटिंग मध्ये आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांना आज नाना पाटेकरांची ओळख करून द्यायची. ते आलेले आहेत तुमच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून. तर ती कशी करून द्याल? नमस्कार, मी मयुरी राजपूत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर सर आहेत. मी त्यांची ओळख आपणास करून देते. ते एक खूप चांगले, उत्तम असे अभिनेते आहेत. सर म्हणजे आतल्या आत येतंय, पण मग बोलायचा एवढा आजपर्यंत मी काही बोलले नाही. तुम्हाला कोणीही इथे रागवणार नाहीये. ही आपली एक मजा चाललेली आहे. इथे सगळे तुमच्या मैत्रिणी आहेत, तुमच्या वर्गमैत्रिणी. एक प्रयत्न म्हणून अजून एकदा प्रयत्न कराल? पुन्हा एकदा? हा? नाही सर, सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. भारती, नाना पाटेकर आलेले आहेत कार्यक्रमात. तुम्हाला त्यांचा परिचय करून द्यायचा आहे. ठीक आहे? मी माझ्या शब्दामध्ये प्रयत्न करते. हो, तुमच्या शब्दात सांगायचंय. नमस्कार, आपल्या या कार्यक्रमामध्ये आज प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर आलेले आहेत. नाना पाटेकर सर आलेले आहेत. ते एक नाही जास्त नाही जमत. तुमच्या पद्धतीने करा. नाना पाटेकर काय गाणं म्हणतोय का? तो गायक आहे का तो काय करतो? तो म्हणजे वाद्य वाजवतो का अभिनय करतो? काय करतो नाना पाटेकर? अभिनय. हा, मग ते सांगा ना. परत एकदा प्रयत्न कराल? नाही, नको. आपण स्वामिनीचं झाल्यावर एकदा करा. ठीक आहे? एकदा स्वामिनीचं होऊ दे. स्वामिनी. सर ऍक्च्युली माझं नाव साजिरी आहे. ते आईची आयडी आहे. ओके, साजिरी. साजिरी. हो. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचा तुमच्या लाडक्या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर आलेत, ज्यांनी सिनेसृष्टीत त्यांचं नाव खूप मोठं केलंय आणि जे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते आहेत, ते आज आपल्या या कार्यक्रमात आलेत. तुम्हाला जे काही प्रश्न किंवा शंका असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे. भारती, आता एकदा प्रयत्न करायला आवडेल? जसं साजिरीने केलाय तशा पद्धतीने? बरं, तुमचा आवडता अभिनेता कोणता आहे भारती? अभिनेत्री, अभिनेता कोणी चालेल? कोण आवडतं? म्हणजे मी असं जास्त पिक्चर्स वगैरे पाहत नाही. बरं. एखादी गायिका आवडते? गायक, गायिका? नाही. ठीक आहे. पण मयुरी आणि भारती, तुम्ही दोघी कॅमेरा सुरू ठेवा आणि साजिरी तुम्ही पण. मी मयुरीकडे जातोय आधी. मयुरी, साजिरीचं तुम्ही ऐकलत. हो, कशी वाटली सुरुवात? कसं वाटलं तिचं ऐकून? छान केली, छान सुरुवात केली. काय काय सांगितलं तिने? तिने हेच की आज आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे नाना पाटेकर सर आले आहेत. ते एक उत्तम अभिनेते आहेत आणि उत्तम अशा चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यांचीच ओळख. बरं. नाना पाटेकर हे भारती, तू काय सांगशील? तुम्ही काय सांगाल? साजिरीचं कसं वाटलं तुम्हाला? कसं केलं? छान केलं त्यांनी, म्हणजे दोघींनी पण छान केलं, स्वामिनी आणि मयुरी त्यांनी. कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे जे सूत्रसंचालन करतात त्यांनी जर चांगली सुरुवात करून दिली तर कार्यक्रम बघायला अजून जास्त मजा येते. म्हणजे साजिरी, आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येईल? एखाद दोन चित्रपटांची नावं सांगून, नाना पाटेकरांना मिळालेले मानसन्मान सांगून आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज माझा कट्टा कार्यक्रमात ते आलेले आहेत. अशा पद्धतीने काही सांगू? आणि कॅमेराला आय लेवलनी स्ट्रेट बसा. दोन्ही खांदे सरळ आणि तुम्ही कॅमेरा समोर आहात. त्यामुळे एकदम ताठ पाठीचा कणा. करूया साजिरी? सर 2 मिनिटं विचार करते. हो. भारती आणि मयुरी,
तुम्ही कॅमेरा सुरूच ठेवा, जोपर्यंत आपलं हे सुरू आहे तोपर्यंत कॅमेरा सुरू ठेवा. ठीक आहे? तयार आहे साजेरी? तयार? क्या बात आहे. नमस्कार मंडळी, मी साजिरी अमोदेव तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात माझा कट्टा यात स्वागत करते. आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर आले, ज्यांनी त्यांचं नाव सिनेसृष्टीत एकदम मोठं केलंय. त्यांनी त्यांचे चित्रपट हे इतके सुंदर केलेत की त्यामुळे लोकांना ते आपलेसे वाटतात, आणि त्यांनी त्यांच्यात इतकं जीव तोडून अभिनय केलाय की लोकांना तो बघून त्या चित्रपटांच्या प्रेमात पाडावं एवढा छान केलंय. आणि काही चित्रपट त्यांनी खरंच सुंदर केलेत. नटसम्राट, ज्यांच्यात त्यांनी खरंच सुंदर अभिनय केलाय. त्यांच्याकडे जे कॅरेक्टर होतं जे त्यांनी खूप सुंदर साकारले. आणि मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना नाना पाटेकर यांना बघून खूप आनंद झालाय, आणि तुमच्या मनात काही शंका असतील जे त्यांना विचाराव्या वाटत असतील तर तुम्ही कृपया विचारू शकता. ठीक आहे. हा एक प्रयत्न झाला जो साजिरीने केला, मयुरीने पण केला, भारती पण करत होती. ध्रुवी, तुम्हाला काही बोलायचंय? ध्रुवीने हात वरती केलाय. कॅमेरा सुरू ठेवा, अजून आपलं संपलेलं नाहीये. ध्रुवी, हिरकणी काते, तुम्ही पण हात वरती केलाय. हा बोला. ट्राय करू शकते का बोलायचं? काय काय? मी ट्राय करू शकते का, जसं यांनी नाना पाटेकर यांच्या बद्दल थोडंफार आनंदाने कॅमेरा सुरू करा आणि लगेचच सुरू करा. हो. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या आवडत्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत मी करते. सर्वांना माहितीच आहे की नाना पाटेकर यांचे सिनेमे उत्कृष्ट लेवल पर्यंत गाजलेले आहेत, प्रसिद्ध आहेत. नाना पाटेकर म्हटलं की तर त्यांची समोर येते ती भाषा शैली, त्यांचे हावभाव, त्यांची कणखरपणा वगैरे. तर त्यांनी मराठी सिनेसृष्टी सोबतच हिंदीमध्येही त्यांचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे क्रांतीवीर. आणि मराठीमध्ये म्हणायचं झालं तर नटसम्राट हा सर्वांचाच आवडता एक नाटक म्हणूनही आणि एक चित्रपट म्हणूनही गाजलेलं एक उत्तम उदाहरण आहे. तर असे प्रमुख पाहुणे आज आपल्या कार्यक्रमाला लाभले आहेत. जर तुम्हाला त्यांच्याविषयी काही अजून जाणून घ्यायचं असेल किंवा अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच विचारू शकता. धन्यवाद. हिरकणी, तुझ्या कार्यक्रमात आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. चला आता ओळख करून द्या. सर, वेळ का विचार करण्यासाठी? नाही लगेचच. आता भारती एकदम छान हसली, तिने छान लगेच प्रतिक्रिया पण दिली. भारती, करणार प्रयत्न? ठीक आहे हिरकणी, तुम्ही करा. आज आपल्या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आलेले आहेत. सर्वांनाच माहिती की इंदिरा गांधी नंतर दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिल्या व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी त्यांच्या कालावधीत अनेक चांगली कामे केली आहेत, जसं की वेगवेगळ्या योजना आणणं. त्याचबरोबर त्यांनी कृषी क्षेत्रात अत्यंत सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विशेष करून कृषी क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आणि त्यांच्या बाकीच्या योजनाही आपल्याला उत्तमरित्या माहित आहेत. क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे इंदिरा गांधी नंतर सगळ्यात जास्त जे जागा निवडून आणल्या त्या नरेंद्र मोदी सरकारांच्या कार्यकाळात आणल्या, हे फार चांगला. ह्याच्यासाठी हिरकणीचं वाचन आहे, तिचं सततचं अभ्यास आहे. अनुष्का काही बोलू इच्छिते? कॅमेरा सुरूच ठेवा हिरकणी. अनुष्काने आता हात वर केला. आपली वेळ खरं तर संपत आली आहे. एक शेवटचा आपण त्याचं घेऊया. अनुष्का, बोलायचंय तुम्हाला काही? नाही. ओके, ठीक आहे. नाना पाटेकरांचं जसं मी उदाहरण तुम्हाला दिलं, तर नाना पाटेकरांची अगदी थोडक्यात ओळख. समजा माझा कट्टा हा कार्यक्रम सुरू आहे आणि नानांची ओळख मी कशी करून द्यायची तुम्हाला? माझ्यासमोर फक्त तुम्ही साजेरी, भारती किंवा हिरकणी किंवा ह्या गुगल मीट मधल्या बाकी आपल्या मैत्रिणी नाही आहेत, तर माझ्यासमोर मराठी भाषा जाणणारे सगळं प्रेक्षक वर्ग आहे, ज्याला आपण सोप्या मराठीत ऑडियन्स असं म्हणतो. ठीक आहे.
तर मला हे एबीपी माझा हे चॅनलच्या माध्यमातून घराघरात मी पोहोचणार आहे. तर मला नाना पाटेकरांची थोडक्यात आणि सहज ओळख करून द्यायची आहे. त्याच्यासाठी मला कुठलाही वेगळा अभिनिवेश करायचा नाहीये. ठीक आहे, तर ती कशी करून देऊ मी ओळख? तर नाना पाटेकर यांनी आपल्या प्रहार सिनेमासाठी तयारीसाठी म्हणून सैन्य दलाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांच्या सैन्य दलाच्या याच प्रशिक्षणामुळे त्यांना सैन्य दलाकडून मेजर ही बहुमानाची पदवी मिळालेली आहे. मराठा रेजिमेंटच्या माध्यमातून त्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं होतं. नाना पाटेकर यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. तेव्हा आज आपलं अतिशय भाग्य आहे की हिंदी मराठी श्री नाट्यसृष्टीमध्ये ज्यांनी आपल्या अभिनयानं एक वेगळी कामगिरी प्रस्थापित केली आहे असे आपले सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आज आपल्यात उपस्थित आहेत. नाना, तुमचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. ठीक वाटलं? थोडक्यात वाटलं? हं, तर अशा पद्धतीसाठी तुम्हाला तुमचं वाचन वाढवावं लागेल, तुम्हाला तुमचं लेखन वाढवावं लागेल आणि स्वतःची तयारी. फार काही अवघड गोष्ट नाहीये. माध्यम क्षेत्रामध्ये मराठी भाषा शिकून तुम्ही काम करणार आहात. आपण सुरुवात केली आपल्या सत्राला, तेव्हा मी जसं बोलत होतो तुमच्याशी, मराठी भाषेत बोलत होतो. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजत होत्या, कारण तुम्ही सगळेजण बघता रोजच्या रोज माध्यमात काय चाललंय, कसं चाललंय, काय काय आजूबाजूला आपल्या घडामोडी घडतात हे तुम्ही जाणता, उत्तम प्रकारे जाणता आणि त्याची जाण तुम्हाला आहे म्हणून तुम्ही हा प्रयत्न केला. याच्यासाठी तुमचं अभिनंदन सगळ्यात पहिल्यांदा, की तुम्ही किमान प्रयत्न तरी केला. आणि माझी अशी इच्छा आहे की येत्या काळामध्ये हा प्रयत्न तुम्हाला तुमच्या चांगल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी वाट दाखवेल. बरोबर? तर असेच प्रयत्न करत राहा, उत्तम संधी शोधत राहा आणि चांगलं करताय. म्हणजे असं अजिबात नाही की कुठे नवखं वाटतंय मला. तुमच्यात ती धडपड दिसतेय मला की तुम्ही काम करू शकताय, तुम्हाला बोलायचंय काहीतरी. आपलं मानवी स्वभाव आहे, आपल्याला बोलायला आवडतं. त्यामुळे जितकं जास्त बोलाल, मैत्रिणींशी गप्पा मारा, त्यांच्या समोर सादरीकरण करून बघा, आई समोर सादरीकरण करून बघा, त्यांचं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून घ्या. ठीक आहे? आणि समजा कोणी नसलंच, स्वतः आरशासमोर सुद्धा सादरीकरण करून बघा. तुम्हाला तुमच्यातली ही गुणवत्ता जी आहे ते दिवसेंदिवस कळत जाईल. ठीक आहे? तर आजच्या या सत्राच्या माध्यमातून मी तुमचा निरोप घेतोय. मराठी भाषेत नोकरीच्या अमाप संधी आहेत. पुन्हा तेच सांगतोय, फक्त तुमचं वाचन, लेखन आणि तुमच्यातल्या कौशल्यांना तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आपल्यात कोणती कौशल्य आहेत यासाठी. मी प्रोफेसर अंजली खरे मॅडम यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो की त्यांनी मला इथे बोलावलं आणि आपल्या महाविद्यालयाच्या ज्या प्राचार्य आहेत डॉक्टर संहिता आठवले त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. सगळे प्राध्यापक वृंद, पांडे मॅडम ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळ्या जणी की ज्यांनी मला ऐकलं, हा माझा त्रास सहन केला जो काही तासभर चाललेला होता तो. आणि मला खात्री आहे की काहीतरी माझ्या अनुभवात न म्हणा किंवा माझ्या सांगण्यात न म्हणा तुम्हाला एक नवीन गोष्टी काही चार ऐकायला मिळाल्या असतील. तर खूप खूप धन्यवाद. आणि अंजली मॅडम तुमच्याकडे येतो. धन्यवाद सर. अतिशय सुंदर शब्दामध्ये तुम्ही आमच्या मुलींना मार्गदर्शन केले. भविष्य काळात पण तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच लाभत राहू दे. धन्यवाद सर. कार्यक्रम संपलाय असं मी घोषित करते. थँक्यू.